अरुणभाई, शंकरभाई, मी तुम्हाला सांगतो, अरुणभाई ते उपस्थित झालेले आहेत आपल्याबरोबर. आणि ही गटारची लाईन 10 ते 20 दिवस झाले आणि रमजानचा महिना चालू आहे आणि ही लाईन चॉकअप झालेली आहे. तर तुम्ही याच्याबद्दल काय बोलायला बघता की हे जे लाईन हे चॉकअप झालेली आहे, तर ॲक्च्युअल प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे? हो, बरोबर आहे की 15-20 दिवसापासून ही लाईन चोकअप होते. प्रथम जेव्हा आपल्याकडे तक्रार येते किंवा आम्हीचं निदर्शनात येतं तर आम्ही चेंबूरला साहेब आता या ठिकाणी साहेबांना आम्ही कंप्लेंट केली. त्यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर ते गाडी पाठवतात, चोकअप काढतात, कधी निघतो कधी नाही निघत. पण याच्या अगोदर 2 वेळा चोकअप निघाला होता, परंतु ती चोकअप निघाल्यानंतर पुन्हा चोक होते, काहीतरी अडकलं जातं आणि पुन्हा भरते. त्यामुळे अजून त्याच्यावर व्यवस्थित सोल्युशन निघाला नाही आहे. आणि आता 4 ते 5 वेळा आपण हे काम करताना लक्षात आलं की ही लाईन मध्ये डॅमेज झालेली आहे. मग तुम्ही बघा, ही रस्सी दिसते, रस्सीच्या मार्फत थोडंसं आता चोकअप किंवा दगड वगैरे बाजूला करून थोडं पाणी जात आहे. पण त्याचं ओरिजिनल जे सोल्युशन आहे ही पूर्ण लाईन बंद केल्यानंतर नवीन टाकल्यानंतरच होणार आहे. आणि त्यासाठी अरुणकांत साहेबांनी काल फोन केला होता. इथे मरकड साहेब आहेत, यांचे सिनियर साहेब आहेत पवार साहेब, त्यांना आम्ही भेटलो चेंबूरला जाऊन. तर त्यांनी ही परिस्थिती त्यांना व्हिडिओ दाखवला. त्यानंतर एक माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि आज एक कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा पाठवलं. कॉन्ट्रॅक्टरची माणसं पण आलेली आहेत, परंतु त्यांचं म्हणणं आहे की थोडं आम्ही रिलीफ करून देतो 2-3 दिवसासाठी आणि 3 दिवसानंतर, उद्या गुढीपाडवा आहे, नंतर ईद आहे, हे झाल्यानंतर मग आम्ही काम करायला घेतो. तर हे काम होणार आहे. फक्त 2-3 दिवस जर हे चोकअप पूर्ण निघालं तर आपल्याला त्रास होणार नाही, किंवा ते जर चोकअप होत राहिला तर थोडाफार त्रास आणखी आपल्याला सहन करावा लागेल. बाकी काम हाती घेतलेलं आहे, काम होणार आहे, सक्सेस काम होईल आणि प्रॉब्लेम सॉल्व होईल. येणाऱ्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये सॉल्व होईल. एक्चुअल जो प्रॉब्लम हो गया है तो ये लाइन चौकअप होने से हुआ है, तो बमखाने के लोग आपस में इधर उधर लोगों की दिशा गुल कर रहे हैं. इसके बारे में तुमको क्या कहना है? तो क्या है मालूम है, लोग तो मतलब कुछ ना कुछ बोलते रहते हैं. जो अच्छे लोग हैं वो कभी नहीं बोलेंगे, उनको दिख रहा है क्या काम हो रहा है. और महानगर पालिका का अधिकारी और जितने भी उनके कर्मचारी हैं, मेरे ख्याल से कोई सा दिन ऐसा गया रहेगा जिस दिन लोग नहीं आते हैं और वो आके काम करते हैं, पूरा दिन काम होता है, उससे मतलब प्रॉब्लम भी सॉल्व होता है. मगर अभी हमको मालूम पड़ा है कि इसके अंदर कहीं बड़ा कुछ फोल्ड है, इसमें कहीं ना कहीं कुछ तो अटक गया है या इसका कुछ तो टूट गया अंदर से. तो इसलिए उसके लिए हम लोग ने जो हमारे पवार साहब हैं चेंबूर के, उनको लेटर भी दिया है और उन्होंने एक ऑर्डर भी निकाला है, वर्क ऑर्डर भी निकाल दिया है कि इसको या तो ये होएगा ठीक है आज नहीं तो इसको हम लोग मतलब खोदने का काम यहाँ से लेके आगे के चैम्बर पर इसको खोदेंगे. खोद के इसके अंदर अगर कुछ मतलब टूट फूट है या कुछ पैप टूटा हुआ है तो उसको नया डालने का काम करेंगे. क्योंकि इसमें काफ़ी दिन हो गए हैं और इसमें मतलब कुछ प्रॉब्लम मतलब ऐसा कुछ मिल नहीं रहा था. पर अभी ये मालूम पड़ा कि यहाँ से लेके वहाँ तक कहीं ना कुछ इसके अंदर अटका हुआ है या कुछ टूट फूट हो गई है. तो इसलिए इसको खोदे बगैर काम अभी नहीं होएगा. मगर फिर भी आज मतलब ये लोगों ने कोशिश किया तो पानी कम हुआ. अभी पानी का टैप है जो 5 बजे तक हमारे विक्रोली पार साइड में पानी जो आता है तो उसका नाले में, गटर में, अपना टॉयलेट में जो पानी इसका ज़्यादा प्रेशर होता है, अभी अपना 5 बजे के बाद में पानी बंद होएगा. फिर उसके बाद में देखते फिर वापस इसका काम किया जाएगा. और नहीं अगर होता है तो फिर को यहाँ से अपना खोदने का और नया पाइपलाइन डाला जाएगा. तो इसके लिए वर्क ऑर्डर निकल गया. तो परमानेंट सॉल्यूशन करने के लिए काम हो रहा है. बाकी जो बोलने वाले रहते हैं उनका मतलब वो जो फालतू लोग होते हैं जो बोलते हैं, जो अच्छे लोग होते हैं जो खड़े हैं, उनको दिखता है कि लोग मतलब जो काम बोलते हैं तो यहाँ ताबड़तोड़ लोग आते हैं, महानगर पालिका के काम करते हैं. और काम करने वाले ऐसा नहीं कि मतलब आके खड़े होते. यहाँ पे मतलब इतनी बड़ी टीम देखो गाड़ी वहाँ पे खड़ी है और हमेशा गाड़ी आती है. ये लगता नहीं 15 दिन के अंदर मतलब कोई सा दिन ऐसा कह रहा है जिस दिन गाड़ी नहीं आती. तो गाड़ी आती है और काम पूरा करके जाती है. मगर फिर ये प्रॉब्लम कुछ ना कुछ इसके अंदर निकलता है. मगर इसका परमानेंट अगर प्रॉब्लम सॉल्व होएगा. अभी 2 दिन के बाद में ईद है. ईद के हिसाब से अगर बहुत काम अगर हम लोग आज शुरू करते हैं तो इसमें लोगों को तकलीफ होगी. तो इसलिए हम लोग 1 दिन का और तकलीफ है. ईद के दूसरे दिन इसको हम लोग खोदने का काम करेंगे. अगर ये आज नहीं होता है तो अभी हमारे सामने BMC के भी अधिकारी खड़े हैं. और सर, तुम्ही काय बोलताय, ह्याच्यामध्ये काय चॉकअप झालं आहे आणि तुम्ही काय बघितलं अजूनपर्यंत की काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? इथे कसं ओव्हरफ्लो वगैरे होतं, 3 मॅनहोल खाली आहे. त्याचा अर्थ ही मधली जी स्पॅन आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. आपण तिथे रॉड वगैरे मारून बघणार आहे. नाही झालं तर आपण याची वर्क ऑर्डर बनवलेली आहे. पूर्ण स्पॅन आपण चेंज करणार.
आणि हा एकदा चेंज झाला की मग इथे काही प्रॉब्लेम राहणार नाही. धन्यवाद सर. लास्ट टाइमची डिझाईन आहे काय?